नमस्कार. आज आपण एका अशा विलक्षण प्रश्नाची आणि त्याच्या उत्तराची गोष्ट पाहणार आहोत, जे शब्दात नाही तर जगण्यात सापडलं. हो, हे उत्तर बोलून नाही तर अक्षरशः जगून दाखवलं गेलं. कधी विचार केलाय की असा कोणता प्रश्न असू शकतो, इतका खोल, इतका गहन की देवसुद्धा त्याचं उत्तर थेट शब्दांत देणार नाही? याच रहस्याभोवती आजची आपली ही मांडणी आहे. बरं, या प्रश्नाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. आपण बोलतोय 13व्या शतकाबद्दल. महाराष्ट्राच्या भूमीवर ना तेव्हा एक वेगळंच वारं वाहत होतं. भक्ती आणि ज्ञानाचं एक नवं पर्वत सुरू झालं होतं. एक मोठी आध्यात्मिक क्रांती घडत होती. आणि याच काळात एका अशा तेजस्वी व्यक्तिमत्वाचा उदय झाला, ज्यांना आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणून ओळखतो. विचार करा, इतक्या लहान वयात त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा एक अप्रतिम ग्रंथ लिहिला. त्यांचं ज्ञान इतकं अफाट होतं की मोठमोठे पंडितही त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे. आता डोळ्यासमोर आणा, आळंदीजवळची एक शांत रात्र आहे. सगळीकडे नीरव शांतता पसरली आहे. पण ह्याच शांततेत त्या तरुण संताच्या मनात मात्र विचारांचं एक वादळ उठलं होतं. एक खोल अस्वस्थता, एक गहन प्रश्न त्यांना सतावत होता. आणि त्या क्षणी त्यांनी डोळे मिटले आणि थेट श्रीकृष्णालाच साकडं घातलं. असं म्हणतात की त्यांच्या भक्तीला प्रतिसाद देत भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर प्रकट झाले. ज्ञानेश्वरांनी प्रणाम केला आणि तो प्रश्न विचारला की प्रभू, जर तुम्ही खरंच प्रत्येकाच्या हृदयात वास करता, मग माणसाला तुमच्यापर्यंत पोहोचायला इतकं दुःख, इतका संघर्ष का करावा लागतो? हा फक्त एक साधा प्रश्न नव्हता, नाही का? यात भक्ती, कर्म आणि मानवी दुःख या सगळ्याचं सार दडलं होतं. काही क्षण शांतता पसरली. श्रीकृष्ण फक्त मंद हसले आणि जे बोलले ते शब्दांच्या पलीकडचं होतं. ते म्हणाले, ज्ञानेश्वरा, काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं शब्दांनी देता येत नाहीत. ती उत्तरं आयुष्य बनवून द्यावी लागतात. आणि इतकं बोलून श्रीकृष्ण अंतर्धान पावले. मागे काय उरलं तर फक्त एक खोल निःशब्दता आणि त्या शब्दांचा न संपणारा अर्थ. त्या रात्री ज्ञानेश्वरांना एक मोठी गोष्ट उमगली. ज्ञान आणि अनुभव यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे बघा, काही गोष्टी आपण बुद्धीने समजू शकतो, शब्दांतून, पण काही सत्य ती फक्त जगूनच, अनुभवातूनच थेट आत्म्यापर्यंत पोहोचतात. आणि याच साक्षात्कारानंतर फक्त 21व्या वर्षी, हो बरोबर ऐकलत, केवळ 21 वर्षांचे असताना ज्ञानेश्वरांनी एक असा निर्णय घेतला जो इतिहासात अजरामर झाला. त्याने संजीवन समाधीचा मार्ग निवडला. हा निर्णय होता ज्ञान आणि भक्तीला एकरूप करण्याचा. त्यांनी आळंदीच्या त्या पवित्र भूमीवर ध्यान लावलं आणि जिवंतपणीच समाधीत प्रवेश केला. जणू काही ते स्वतःच त्या प्रश्नाचं मूर्तिमंत उत्तर बनले. म्हणूनच आजही असं म्हटलं जातं की प्रश्न जरी ज्ञानेश्वरांनी कृष्णाला विचारला असला ना, तरी त्याचं उत्तर त्यांनी स्वतःच्या कृतीतून, आपल्या समाधीतून संपूर्ण जगाला दिलं. आणि म्हणूनच कदाचित त्यांना माऊली हे इतकं प्रेमळ नाव मिळालं, कारण त्यांचं ज्ञान हे केवळ पुस्तकी नव्हतं. तो एक जिवंत, श्वास घेणारा, अनुभव देणारा साक्षात्कार होता. ही कथा आपल्याला एका विचाराकडे घेऊन जाते. आपल्या स्वतःच्या आयुष्यात अशी कोणती सत्य आहेत जी केवळ जगूनच कळू शकतात पण शब्दात कधीच मांडता येत नाहीत? यावर विचार नक्की करा.